नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण कर्नाटकातील पारंपरिक पदार्थ गुळवणी तयार करूया. चित्पावनी भाषेमध्ये या पदार्थाला गोड्डवणी असे म्हणतात. पूर्वी गावामध्ये चहा कॉफी सगळेजण पीत नव्हते, तर प्रत्येक घरात ही गुळवणी तयार करायचे. पण आता हा पदार्थ सगळेजण विसरत चालले आहेत. जर कधी पाहुणे येणार असतील किंवा घरच्यांसाठी सुद्धा ही गुळवणी तयार केली जाते. गुळवणी म्हणजे एक प्रकारचे सरबत म्हणू शकतो. ही गुळवणी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून गार करून सुद्धा पिऊ शकता. काल आमच्या घरी पूजा होती. या निमित्ताने दुपारी पाहुण्यांना देण्यासाठी ही गुळवणी मी तयार केली होती. तर आज ही रेसिपी तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. 1.5 इंच आले घेतले आहे. हे आले आपण स्वच्छ धुवून घेऊया. 1 वाटीभर गूळ घेतला आहे. गुळाचे प्रमाण आवश्यकतेप्रमाणे कमी अधिक करू शकता. गूळ आणि आले चांगले ठेचून घेतले आहे. अर्धे पातेले भरून गरम पाणी घेतले आहे. यामध्ये हा कुटलेला गूळ आणि आले घालते. गूळ पाण्यात लवकर विरघळत नाही, यामुळे मी गरम पाण्यात गूळ घालत आहे. गूळ घालून एकदा चांगले ढवळते. तुम्ही गरम पाण्याऐवजी थंड पाणी सुद्धा वापरू शकता. हा गूळ या गरम पाण्यामध्ये मी चांगला मिसळला आहे. आता यामध्ये 2 चमचे मिरी पावडर घालते. मिरी पावडरचे प्रमाण सुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. पुन्हा एकदा चांगले ढवळून यावर झाकण ठेवूया. 1 तासभर मी हे भिजवून ठेवलं होतं. हे बघा, आता हा गूळ चांगला विरघळला आहे. हे पाणी सुद्धा चांगलं गार झालं आहे. ही गुळवणी आता आपण गाळूया. हे बघा, या गाळण्यामध्ये काही आल्याचे तुकडे आणि गुळाचे खडे उरले आहेत. हे अजिबात टाकू नका. तुम्ही आमटी भाजीसाठी वापरू शकता. आता ही आपली छानशी गुळवणी तयार आहे. ही गुळवणी मी बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आलेल्या पाहुण्यांना दुपारी ही गुळवणी दिली आणि सगळ्यांना खूप आवडली. तुम्ही सुद्धा ही गुळवणी नक्की करून बघा. जेव्हा तयार कराल त्यावेळी मला अभिप्राय नक्की कळवा. अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या रेसिपी तुमच्या सर्व मित्रमंडळींना फेसबुक आणि व्हॉट्सअपमधून शेअर करू शकता. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.